हिंगणघाट नजीकच्या वडनेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ व राज्यशास्त्र विभागाद्वारे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोस्टर व स्लोगन स्पर्धा तसेच पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनोले हिंगणघाट तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाज्योतीचे माजी संचालक प्राध्यापक दिवाकर गमे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी महाविद्यालयातील 70 विद्यार्थ्यांनी पोस्टर व स्लोगन स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सागर कांबळे, नायब तहसीलदार हिंगणघाट, संस्था सहसचिव अविनाश गमे, प्राचार्य डॉक्टर उत्तमर पारेकर, उपप्राचार्य डॉक्टर सारिका चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर विनोद मुडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। उपप्राचार्य डॉक्टर सारिका चौधरी मॅडम, त्याचबरोबर निवडणूक साक्षरता मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं गेल्या 2-3 महिन्यापासून कार्यक्रम कुठलाही घेणं म्हणजे 2-3 महिन्यापासून खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं करायचं। या अगोदर एनएसएसचे बहादे सर असेल, गृहशास्त्र देशमुख मॅडम असेल, यांनी सुद्धा पोस्टर प्रदर्शनी घेतलेली होती, परंतु मतदान जनजागृतीपर आपण पोस्टर स्पर्धा घ्यायला पाहिजे असा डोक्यात विचार आला आणि गेल्या 3 महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या मागे लागून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी जागृत केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत ते विकसित झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर समाजामध्ये याची जनजागृती झाली पाहिजे। आणि म्हणून पहिल्यांदा असं ठरलं की कॉलेजमध्येच आपण चित्र विद्यार्थ्यांना काढायला सांगायचं, परंतु ते कॉलेज पुरतच मर्यादित राहील आणि म्हणून जर विद्यार्थ्यांना आपण जर घरून काढण्यासाठी सांगितलं तर त्याच्या कुटुंबामध्ये किंवा कुटुंबाच्या अवतीभोवती तो म्हणजे मला चित्र काढायचं